नमस्कार मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जो आपल्या वचनांवर ठाम असतो आणि जो चेहऱ्यावरून नव्हे तर अगदी मनापासून चांगला असतो, अशा व्यक्तींना आपल्या हृदयात जागा द्या. कारण आपल्या हृदयात स्वामी राहतात आणि स्वामींबरोबर चांगल्याच लोकांना साथ द्या. जर कोणी तुम्हाला खाली पडण्याचा प्रयत्न करत असेल तर याचा अर्थ तुम्ही आधीच त्यांच्या वर आहात. मित्रांनो, स्वामी ऑक्सिजन सारखे आहेत, ज्यांना तुम्ही पाहू शकत नाही, पण त्यांच्याशिवाय जगता येत नाही. तुम्ही स्वतः सर्वांची गरज बना. हजारो येतात सल्ले द्यायला, पण जेव्हा आधार देण्याची वेळ येते तेव्हा फक्त स्वामीच येतात. कोणाच्या वाईट काळात त्याचा हात धरा, त्यांना साथ द्या. कारण वाईट काळ काही वेळेने निघून जाईल, पण तो तुम्हाला आयुष्यभर आशीर्वाद देत राहील. अनुभव सांगतो की एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करा. तीच व्यक्ती पुढे तुम्हाला कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये असा धडा शिकवेल. म्हणून तुम्ही डोळे लावून फक्त स्वामींवरच विश्वास ठेवू शकता. स्पष्ट बोलणारी व्यक्ती चांगली काट्यासारखी असते. ते तुम्हाला निश्चितपणे काही वेळा दुखवतात, पण त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे होणारे फायदे आयुष्यभर टिकतात. मित्रांनो, हजारांच्या गर्दीतही वाईट तुम्हाला सापडेल. जसे गायीच्या कळपात वासराला त्याची आई सापडते, पण जो स्वामींवर मनापासून विश्वास ठेवतो त्याला वाईटातही चांगलं सापडतं. मित्रांनो, याच्याशी सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा. स्वामींशी चांगलं नातं निर्माण करा, मग तुम्हाला कोणाचीही गरज भासणार नाही. राग वाईट असतो, पण तो कुठे गरजेचा असतो तेही दाखवलं पाहिजे. अन्यथा चूक करणाऱ्याला आपण चुकीचे करत आहोत हे समजणार नाही आणि तो नेहमीच तुमच्याशी असं वागेल. जर स्वामी तुम्हाला जास्त वाट पाहायला लावत असतील तर कदाचित तुम्ही जे मागितले आहे त्यापेक्षा तो तुम्हाला जास्त देईल. मित्रांनो, जर तुम्ही एखाद्याला माफ केलं तर तुम्ही शहाणे आहात. जर तुम्ही त्या व्यक्तीला दुसऱ्यांदा माफ केलं तर तुम्ही कोमल मनाचे आहात. पण जर तुम्ही तिसऱ्यांदा त्या व्यक्तीला माफ केलं तर तुम्ही या जगातील सर्वात मोठा मूर्ख माणूस आहात. मित्रांनो, कधीही स्वतःचा अभिमान बाळगू नका. स्वामी भक्तीत अभिमान आणू नका, कारण दगडही जड होऊन पाण्यात त्याचे अस्तित्व हरवून बसतो. सर्व दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा तुमचा भ्रम आहे. मन प्रसन्न ठेवा, स्वामींवर विश्वास ठेवा, सर्व दुःख दूर होईल हेच वास्तव आहे. मित्रांनो, मनुष्य सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काम करून थकत नाही जितका तो चिंता आणि रागाच्या क्षणी थकतो. म्हणून चिंता करण्याऐवजी स्वामींचं चिंतन करा. आयुष्यातील सर्वात महागडी गोष्ट तुमचा वर्तमान, जो एकदा गेला तर जगाची कोणती संपत्ती देऊनही विकत घेऊ शकत नाही. स्वामींना आपल्या शरीराची किंवा पैशांची गरज नसते, त्यांना फक्त शुद्ध मनाची गरज असते. म्हणूनच स्वामी आपल्याला काही सोडायला सांगत नाही. म्हणून विकार सोडा, घाणेरडे विचार सोडा. ज्याला ज्ञान आहे त्याला समजवता येतं, जो अज्ञानी आहे त्यालाही समजवता येतं, पण जो अहंकारी आहे त्याला कोणीही समजावू शकत नाही. जसा दिवा तेलाशिवाय जळत नाही, त्याचप्रमाणे भगवंताच्या कृपेने मनुष्य जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. फक्त वेळच स्पष्ट करते अनोळखी लोकांच्या प्रेमावर कसा विश्वास ठेवू. प्रियजनांच्या पराभवावर आजकाल आपलीच माणसं मजा घेत आहेत. आपले विचार आपल्याला घडवतात, म्हणून आपल्या विचारांवर लक्ष केंद्रित करा, शब्दांवर नाही. विचार सदैव जिवंत असतात. भगवंतावर श्रद्धा असेल तर अडचणीतही मार्ग निघतो. जसं पृथ्वीवर हवामानात बदल होतो त्याचप्रमाणे जीवनात सुख दुःख येत राहतात. खूप हसणारा आणि बोलणारा माणूस जर शांत झाला तर तो आतून तुटला आहे असं समजून घ्यावं. मित्रांनो, तुम्हाला जगण्यासाठी आयुष्य मिळाले आहे. लोक काय विचार करतील या विचारात ते वाया घालवू नका.
जिंकल्यावर सारे जग तुम्हाला मिठी मारतं, कारण आज जे तुमच्या सोबत आहे ते उद्या तुमच्या विरोधात असू शकतात. विनाअर्थ कोणीही तुमचा आदर करणार नाही, पण स्वतःला इतकं सक्षम बनवा की लोक तुमचा विनाअर्थ आदर करतील. झोपायच्या आधी सगळ्यांना माफ करा, मग उठण्यापूर्वी भगवंत तुम्हाला माफ करतील. मित्रांनो, तुम्ही सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा. दुसरा कोणीही तुमची मदत करू शकत नाही. तुम्ही स्वतःची मदत करू शकता. तुम्ही तुमचा सर्वात चांगला मित्र आहात आणि सर्वात वाईट शत्रू आहात. माणूस जेव्हा मोठ्या मोठ्या गोष्टी बोलू लागतो तेव्हा तो समजदार होत नाही, पण तो समजदार तेव्हा होतो जेव्हा तो लहान गोष्टी समजू लागतो. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही केव्हा चुकलात ते सगळ्यांना आठवतं. मित्रांनो, जर तुम्हाला कोणत्याही व्यक्तीची एखादी गोष्ट वाईट वाटत असेल तर 2 प्रकारे विचार करा. जर ती व्यक्ती महत्त्वाची असेल तर ती गोष्ट विसरा, आणि जर गोष्ट महत्त्वाची असेल तर त्या व्यक्तीला विसरा. नात्यांचा संबंध फक्त रक्ताशी नसतो. जो संकटात हात धरतो यापेक्षा मोठा संबंध नाही. तुमचे सर्व दुःख, वेदना, त्रास स्वामींवर सोपवून द्या. स्वामींचे स्मरण करा आणि बघा तुमचे आयुष्य हळूहळू बदलून जाईल. रोज रात्री झोपण्यापूर्वी आपली दिनचर्या स्वामींना सांगून झोपून जा. मित्रांनो, जर तुम्ही कोणाचे मन दुखवले तर मनातल्या मनात त्याची माफी मागा. तुमच्या हजारो सुंदर गोष्टी एका मिनिटात नष्ट होऊ शकतात. सर्वांना हसवा, पण कोणावरही हसू नका. प्रत्येकाचे दुःख वाटून घ्या, पण कोणालाही दुःखी करू नका. मित्रांनो, दिवा लावा प्रत्येकाच्या मार्गाने, पण कोणाचेही हृदय जाळू नका. हीच जीवनाची रीत आहे. तुम्ही जे देता तेच मिळतं. प्रार्थना आणि प्रार्थनेने अशक्यही सुद्धा शक्य होते. मित्रांनो, जे येणार आहे ते कालपेक्षा नेहमीच चांगले होईल. हा एक विचार तुम्हाला आयुष्यात कधीच निराश करणार नाही. खोटे किती विचित्र आहे. स्वतः बोलतात तेव्हा बरं वाटतं आणि दुसरे बोलले तर राग येतो. मित्रांनो, आनंद कोणासोबतही वाटू शकतो, पण दुःख नेहमी विश्वासार्ह व्यक्तीसोबत शेअर केलं पाहिजे. आयुष्यात कुटुंबासोबत राहिलात तर सुख असेल तर ते वाढत जातं, दुःख असेल तर ते वाटलं जातं. खरा मित्र तोच असतो जो तुमच्या पाठीशी उभे राहतो. म्हणून स्वामी आपले खरंच चांगले बेस्ट फ्रेंड आहेत, जे नेहमीच आपल्या पाठीशी उभे राहतात. जेव्हा सर्व जग तुमच्या विरोधात असेल तेव्हा जे काही तुमच्या जवळ आहे त्यासाठी स्वामींना मनापासून धन्यवाद सांगा. हे सर्व वेळ सांगा. तुमच्याकडे जे आहे त्यावर विश्वास ठेवा, त्याचा पटकन गुणाकार होईल. प्रार्थना आणि ध्यान मानवासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण प्रार्थनेत देव तुमचं ऐकतो आणि ध्यानात तुम्ही भगवंताचं ऐकता. मित्रांनो, श्रीकृष्णांपासून खूप काही सुटत गेलं. आधी आई, मग वडील सुटले, मग भेटलेले नंद बाबा सुटले, राधाही सुटली, गोकुळ सुटलं, मथुरा पण सुटलं. काही ना काही आयुष्यभर श्रीकृष्ण हरवत गेले, पण सुटलं नाही ते त्यांचं दैवत्व, त्यांचं भगवत्व, त्यांची मुस्कान, त्यांची सकारात्मकता. म्हणून श्रीकृष्ण दुःखाचे नाही उत्सवाचे प्रतीक आहेत. मित्रांनो,
माणसाने सर्व काही सुटल्यावरही आनंदी कसं व्हावं हे श्रीकृष्णांपेक्षा चांगलं कोणीच शिकवू शकत नाही. म्हणून नेहमी आनंदी राहा, नेहमी हसत राहा. जिंकण्याची मजा तरच येईल जेव्हा लोक तुमच्या पराभवाची वाट पाहतील. मित्रांनो, जर तुम्हाला कोणी चांगला वाटत असेल तर चांगला तो नाही, तुम्ही आहात. कारण त्याच्यातील चांगले पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे. तुमच्या दुःखासाठी जगाला दोष देऊ नका. शेवटी विचार आणि हेतू चांगला असेल तर स्वामी तुमचे संकट दूर करतील हे लक्षात ठेवा. स्वामींकडून कधीही उमेद सोडू नका आणि जगातील लोकांकडून कधीही अपेक्षा करू नका. सुख आणि दुःख या नाण्याच्या दोन बाजू आहेत. जिथे सुख असेल तिथे दुःख देखील असेल. होय, सुख दुःख असेल. त्यामुळे सुख दुःखाचा विचार न करता ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करत राहावे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणाच्या समोर पडल्याने ना प्रेम ना आदर मिळतो. त्यामुळे स्वाभिमान जिवंत ठेवा. जर कोणी तुमच्या नशिबात असेल तर तो तुमच्याकडे आपोआप येईल. इतरांना पराभूत करण्याची संधी देऊ नका. फक्त स्वतःला पुढे नेण्यासाठी जिद्द ठेवा. कधी हार न मारण्याची सवय एक दिवस जिंकण्याची सवय बनते. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ. फक्त दोन गोष्टी हे माणसाचे नशीब बनतं. पहिला तुमचा स्वभाव. जर तुमच्या स्वभावात चांगले गुण आहेत तर तुमचे नशीब उजळून निघेल. जर तुमचा स्वभाव आळशी रागीट असेल तर तुमचं नशीब बनवण्यासाठी तुमचा स्वभाव गोड आणि आकर्षक बनवा. दुसरे म्हणजे माणूस फक्त 2.5 वर्षाच्या वयातच बोलायला शिकतो, पण कधी कुठे आणि कसं बोलावं हे त्याला आयुष्यभर कळत नाही. मित्रांनो, केव्हा कुठे आणि किती बोलावं हे समजून घ्या. मग यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मित्रांनो, वडिलांपेक्षा कोणताही मोठा सल्लागार नाही. आईच्या सावलीपेक्षा जग मोठे नाही. भावाहून अधिक चांगला जोडीदार कोणी नाही. बहिणीपेक्षा मोठा शुभचिंतक कोणी नाही. या स्वार्थी जगाची पर्वा करू नका आणि काळजी करायची असेल तर स्वतःच्या आरोग्याची करा. मित्रांनो, तुम्ही खाली पडून पहा. तुम्हाला कोणीही उठवायला येणार नाही. आणि थोडं उडून तर बघा, मग सर्व येतील खाली पाडायला. मित्रांनो, ना सिंह जंगलाचा सर्वात जास्त हुशार प्राणी आहे, ना सिंह सर्वात जास्त जोरात पळू शकतो, ना अशी कोणती क्वालिटी सिंहामध्ये आहे जी बाकी प्राण्यांमध्ये नसेल. मग अशी ती कोणती गोष्ट आहे जी लॉयनला, सिंहाला किंग ऑफ जंगल बनवते? इट्स ॲटिट्यूड, इट्स मेंटॅलिटी. ॲटिट्यूड बरोबर पाहिजे. ॲटिट्यूड आपल्याला आपल्या फील्डचा किंग बनवतो. हा टप्पाही निघून जाईल. जरा धीर धरा. आनंद थांबला नसेल तर दुःखाचा काय उपयोग? मन अस्वस्थ असेल तर काही करू नका. स्वामींना सांगून थांबवा. स्वामींचं नाव घ्या. मित्रांनो, बुद्धीने पैसा कमवता येतो, पण पैशाने बुद्धिमत्ता विकत घेता येत नाही. प्रेमाने भरलेले डोळे, आदराने टेकलेले डोके, सहकार्य करणारे हात, योग्य मार्गावर चालणारे पाय आणि सत्याशी जोडलेला आत्मा या भगवंताच्या आवडत्या गोष्टी आहेत. जेव्हा इतरांसाठी जगायचो तेव्हा आपल्याबद्दल कोणाची तक्रार नव्हती. मात्र जेव्हा स्वतःसाठी थोडं विचार करायला लागलो तर हे जग शत्रू झाले आहे. मित्रांनो, जीवनाचा अनुभव दर्शवतो की लहान व्यक्ती मोठ्या प्रसंगी उपयोगी पडू शकते आणि मोठी व्यक्ती छोट्या गोष्टीवर आपली स्थिती दर्शवते. मित्रांनो,
तुमच्या हातून कोणीही काही घेऊ शकतो, पण तुझ्या नशिबातून कोणीही काही घेऊ शकत नाही. आयुष्यात पुढे जायचं असेल तर नशिबावर विसंबून राहू नका. स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. दार लहान असून सुद्धा ज्याने तुमच्या घरात नतमस्तक होऊन आत प्रवेश केला तो तुमचा आहे हे समजून घ्या. मित्रांनो, स्वामींवर श्रद्धा असेल तर अडचणीतही मार्ग निघून येईल. जेव्हा गरजेची गोष्ट असते तेव्हा प्रत्येकाची जीभ ही गोड असते. तुम्ही जितके सत्यवादी असाल तितकेच तुम्ही एकटे राहाल. मित्रांनो, जेव्हा जेव्हा आयुष्य तुम्हाला रडवतं तेव्हा समजून घ्या की आयुष्य तुम्हाला रडवत नाही, तर तुम्हाला काहीतरी नवीन शिकवत आहे. पण फार कमी लोकांना या गोष्टीचा अर्थ कळतो. मित्रांनो, एखाद्यावर जास्त रागवण्यापेक्षा आपल्या आयुष्यात कोणीतरी महत्त्व कमी करणे चांगले आहे. मित्रांनो, सर्व काही माहीत असूनही जर तुम्ही चुकीला चुकीचं म्हणू शकत नसाल तर तुमच्या हक्कासाठी कधीही लढूच शकत नाही. आनंदी राहायला पाहिजे, बाकी तर सर्व चालूच राहील. कोणी स्वतःला दुसऱ्यांपासून वेगळे करत राहील तर कोणी दुसरा त्याला भेटत राहील. कोणतेही नातेसंबंध वाटे करून नव्हे तर दोघांच्या सहभागाने चालत असतात. जी व्यक्ती तुमच्या दुःखात आपले सुख विसरते त्या व्यक्तीपेक्षा तुमच्या जवळचे कोणीही असू शकत नाही. जर तुम्ही आयुष्यात हळू चालवणे कधीच थांबवले नाही तर माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही सर्वात वेगाने धावत आहात. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीच्या रागाच्या अवस्थेत पाहिल्यावर जितके पटकन ओळखता येते तितके तुम्ही त्याला वर्षानुवर्ष देखील ओळखू शकत नाही. जेव्हा लोक मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतात तेव्हा ते सर्वप्रथम एकमेकांशी बोलणे टाळतात. मित्रांनो, सापाच्या दातात, विंचूच्या नागीत आणि माणसाच्या मनात काय विष आहे हे कोणालाही सांगू शकत नाही. त्याच्यापासून नेहमीच काळजी घ्या. मित्रांनो, चुका प्रत्येक माणसाकडून होत असतात, पण चूक दुरुस्ती करणारी व्यक्ती तीच असते ज्याचं मन स्वच्छ असतं आणि त्याला नाती गमवायची नसतात. मित्रांनो, राग वाईट असतो, पण तो कुठे गरजेचा असतो ते देखील दाखवले पाहिजे. अन्यथा चूक करणाऱ्याला आपले चुकीचे करत आहोत हे समजणार नाही आणि तो नेहमी तुमच्याशी असंच वागेल. अनुभव सांगतो की एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करा. तीच व्यक्ती पुढे जाऊन तुमचा विश्वास आंधळा करेल. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये असा धडा शिकवेल. मित्रांनो, एक गोष्ट अगदी खरी आहे की आपण नवीन लोकांसोबत किती आनंदी असलो तरी जेव्हा ते आपल्याला दुखवतात तेव्हा आपल्याला जुने लोक आठवतात. विश्वास तुटला तर तो परत येत नाही. खरं प्रियकर फक्त तुमच्याबद्दल वाईट बोलू शकतो, मात्र तुमचं कधीच वाईट करू शकत नाही, कारण त्याच्या नाराजीत तुमच्याबद्दल काळजी आणि तुमच्याबद्दल खरी आपुलकी असते. जे चुका करतात ते माफीचे पात्र असतात. मित्रांनो, हुशार माणसं नाहीत. आयुष्यभर आनंदी राहायचं असेल तर स्वतःला असे बनवा की कोणी सोबत असो वा नसो कशाचे दुःख होऊ नये. माणूस एकाकी होतो कारण तो आपल्या प्रियजनांना सोडवण्यासाठी अनोळखी लोकांकडून सल्ला घेत असतो. मित्रांनो, जमीन चांगली असू शकते, खत चांगले असू शकते, पण पाणी खारट असेल तर फुले तेथे येत नाही. भावना चांगल्या असतील तर कर्मही चांगले होईल, पण बोलले वाईट असेल तर नाते कधीच टिकत नाही. मित्रांनो, आपली श्रद्धा आणि धर्म विकून कमवलेल्या पैशांचा काही उपयोग नाही. शेवटी ते सोडून द्यावे हाच तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. मित्रांनो, रात्र अगदी गडद तितके
तारे चमकतात. दुःख जितके खोल तितका देव आपल्याला जवळ दिसतो. मित्रांनो, तुमचे खूप काळजी घेणारे व्यक्तींकडे कधी दुर्लक्ष करू नका, नाहीतर एक दिवस तुम्हाला कळेल की दगड गोळा करता करता तुम्ही हिरा गमावला. मित्रांनो, या व्हिडिओशी सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा. नाती बनवली जातात आणि आपली गरज संपल्यानंतर बनवलेल्या नात्यांकडे पाठही फिरवली जाते. जर तुम्ही तुमच्या मनापासून जीवनात मित्र आणि चित्र बनवले तर त्याचे रंग नक्कीच चमकतील. मित्रांनो, ज्यांना समजू शकत नाही त्यांच्याशी तडजोड करू नका. त्यापेक्षा एकटे राहणे चांगले आहे, निदान मनशांती तरी असेल. मित्रांनो, हल्ली लोक मनापासून मिळालेल्या आदराने खुश होत नाही. जे त्यांची खुशामत करतात त्यांचा त्यांना अभिमान वाटतो, हे सत्य आहे. ते तसंच दाखवतात. मित्रांनो, विश्वास ठेवा, पण आईशिवाय आणि स्वामींशिवाय कोणावर विश्वास ठेवू नका. राग आल्यावर दोष कोणाचाही असला तरी ज्याच्यावर खूप प्रेम आहे तोच प्रथम बोलू लागतो. मित्रांनो, सत्य सिद्ध करण्याचा आग्रह धरण्याची गरज नाही, फक्त स्वतःच योग्य वेळी सिद्ध होते. मित्रांनो, आयुष्यात 2 गोष्टींचा कधी गर्व करू नका, पैसा आणि चेहरा. गरिबी यायला वेळ लागत नाही आणि अपघात चेहरा बदलायला वेळ लागत नाही. मित्रांनो, तुम्ही बरोबर असाल तर तुम्हाला रागवायची गरज नाही, पण जर तुम्ही चुकत असाल तर तुम्हाला रागवण्याचा अधिकार नाही. मित्रांनो, विनोद आणि पैसा हुशारीने खर्च करावा. जीवन म्हणजे संघर्ष. घाबरू नका, लढायला शिका. एकदा तुमची झोप उडाली तरी चालेल, ते बरे होईल, पण तुमचे स्वप्न कधी मोडू देऊ नका. तुम्ही कितीही मोठे झालात तरी चालेल, जर तुमच्यात माणुसकी नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे. मित्रांनो, तुम्हाला जे काही करायचं आहे स्वतःसाठी करण्यासाठी वेळेवर विसंबून राहू नका. फसवणूक होऊ शकते, हे जीवनाचं तत्व आहे. मित्रांनो, जो तुमचा आदर करत नाही त्याच्याजवळ कधी जाऊ नका, कारण जीवनात जे घडेल ते एकतर चांगले किंवा मोठे असेल. जे होईल ते आपल्या कृतीचे परिणाम असेल. मित्रांनो, जर तुम्ही एखाद्याचे चांगले करू शकत नसाल तर वाईटही करू नका. जर तुम्ही आदर करू शकत नसाल तर विनाकारण अपमान देखील करू नका. तुम्ही जितकी काळजी घ्याल तितके तुम्ही संकटात पडाल, आणि ज्या दिवशी तुम्ही लोकांचं काळजी घेणं बंद कराल, लोक तुम्हाला त्रास देणं बंद करतील. मित्रांनो, तुम्ही काय आणले आहे आणि काय सोबत घेऊन जाणार, हे आयुष्यात म्हणजे 2 दिवसांची जत्रा आहे. शहाण्या माणसाला सुडाची भावना कधीच नसते, कारण त्याला माहीत असतं योग्य कृती आणि योग्य वेळ आल्यावर देव सर्वांचा हिशोब घेतो. मित्रांनो, स्वतःच्या विचारांची आणि संगतीची विशेष काळजी घ्या, कारण यश नेहमी चांगल्या विचारांनीच मिळते. ते चांगले विचार चांगल्या माणसांच्या संपर्कातून येत असतात. एकतर गप्प राहा किंवा मौनापेक्षा मौल्यवान असे शब्द बोला. स्वतःसाठी सत्य, इतरांवर प्रेम, सर्वांप्रती करुणा हे जीवनाचे व्याकरण आहे. मित्रांनो, फुलं किती सुंदर असली तरी त्यांची स्तुती त्यांच्या सुगंधाने होते. माणसं कितीही मोठा असला तरी त्याच्या गुणांमुळे त्याचा आदर होतो. मित्रांनो, जीवनात कोणतेही काम करण्यापूर्वी एकदा स्वामींचे स्मरण करणे आवश्यक आहे की मी जे करणार आहे ते स्वामींना मान्य होईल की नाही. असे केल्याने तुम्ही आयुष्यात कोणतेही चुकीचं काम करणार नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या देवाच्या आशीर्वादाने, आपल्या परिवारासोबत आणि आपल्या मेहनतीने
असं करून दाखवा की जगाला वाटेल करावं तुमच्यासारखं. धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.